आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती माननीय सौ कांचनताईंना मी विनंती करते आपण आपले मनोगत व्यक्त करावे। एकदा ताईंसाठी जोरदार टाळ्या। आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती माननीय कांचनताई नेवे। नमस्कार सर्वांना। श्री स्वामी समर्थ। आजचा हा आनंदाचा दिवस माझ्या जीवनात उजाडला। माझ्याकडे खरं तर शब्दच नाहीत, मन अगदी भरून आलेलं आहे। सर्वप्रथम आमच्या काकांना वंदन करते। काही दिवसापूर्वी त्यांचे दुःखद निधन झाले, त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करते। आज या ठिकाणी सर्व नातेवाईक आले असते, पण काही गावी काही लग्न कार्यामुळे येऊ शकले नाही। सर्वप्रथम या कार्यक्रमास लाभलेले अनमोल व्यक्ती, साहित्यातील अढळ ध्रुवतारा माननीय सबनीस सर यांना नमन करते। साहित्य प्रांगणातील गबस्ती आदरणीय सबनीस सर, आदरणीय लाखे सर व आदरणीय आहेरराव सर, आदरणीय बाबू डिसळ सर, सर्वांना माझा नमस्कार। हे साधे सुधे व्यक्ती नाहीत, तर ते एक व्यक्तिमत्व आहेत। या सर्वांनी साहित्याच्या विश्वात अनेक नवी दालने उघडलेली आहे। स्वतःला या कार्यात त्यांनी वाहून घेतलेले आहे। आमच्यासारख्या नवसाहित्यिकांना ऊर्जा व प्रेरणा यांच्यापासूनच मिळते। वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा, कवी संमेलन आयोजित करून सर्वांना सोबत घेऊन चालणारे हे ऋषितुल्य साहित्यातील तपस्वी आहेत आणि त्यांच्या या कार्याला दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती। म्हणून मी त्यांना त्रिवार वंदन करते। मी खरंच स्वतःला खूप नशीबवान समजते की प्रकाशनाच्या प्रसंगी यांनी आपला अनमोल वेळ मला दिला, माझ्या पुस्तकांना प्रस्तावना दिली आणि मी इथे एक नमूद करू इच्छिते। हे माझे 2 संग्रह आज प्रकाशित होत आहेत, परंतु माझा एक आणखीन शब्द मंदिर हा कविता संग्रह एक काही कारणास्तव आज हातात येऊ शकला नाही, परंतु लवकरच त्याचे सुद्धा प्रकाशन होणार आहे आणि त्या माझ्या शब्द मंदिर या कवितेला परिसस्पर्श लाभला आहे। प्रस्तावनेच्या इथे माननीय राजन लाखे सर उपस्थित आहे। त्यांनी माझ्या त्या पुस्तकाचे परीक्षण केलेले आहे आणि आपली अनमोल अशी प्रस्तावना त्यात पण दिलेली आहे। कार्यक्रमासाठी वेळोवेळी यांनीच मला मार्गदर्शन केलेले आहे। आपल्या समोर बसलेल्या निवेदिका माननीय सीमा गांधी यांच्या मनाचे सोहळे हा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे। त्या उत्तम कवयित्री व उत्कृष्ट निवेदिका आहेत, याचा तुम्हाला लवकरच अनुभव येईल। माननीय रजनी आहेरराव व माननीय ललिता सबनीस या सुद्धा कर्तृत्ववान व साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे। माननीय किरण लाखे यांचे सुद्धा महाराष्ट्र साहित्य परिषद मध्ये मोलाचे योगदान आहे। आता माझा थोडक्यात मी परिचय करून देते। तसा तर माझा परिचय आपणा सर्वांना शब्दाच्या रूपाने झालेलाच आहे, परंतु तरी सुद्धा एक चोपडा तालुक्यातील आडावल हे छोटेसे खेडेगाव माझे माहेर आहे। बालपण एकत्र कुटुंबात गेले। एकूण 35 जणांचे कुटुंब होते। आम्ही सर्व भाऊ बहीण, चुलत मावस भावंड, आजी आजोबा, एक बालविधवा आत्या, वहिनी, काकू यांच्या सोबत संपन्न बालपण जगता जगता आम्ही भावंड मोठे झालो। आमची आई ओव्या म्हणायची व आम्हा भावंडाचे नाव त्यात गुंफायची। आम्हाला काव्याची गोडी लागली, त्यातील सौंदर्य कळू लागले, हळूहळू कळू लागले। म्हणतात ना, रोप उगवण्यासाठी आधी बीज पेरावे लागते आणि तेच खरे बीज माझ्या हृदयात तेव्हापासून रुजत गेले। आयुष्याची खरी ओळख झाली जेव्हा मी श्रीकृष्ण नेवे यांच्या सोबत विवाहबद्ध झाले। गरिबीशी 2 हात करत आमचा संसार सुरू झाला। माझ्या सासूबाई देवभोळ्या व सर्व नियम पाळणाऱ्या, व्रत करणाऱ्या व परिस्थितीची झुंज देता देता कणखर अशा व्यक्तिमत्व होत्या। त्यांच्याकडून मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या। त्या आमच्या सोबत अजूनही आहेत, 85 वर्षाच्या आहेत आणि एक तपस्वी ऋषीप्रमाणे तेज एवढं आहे त्यांच्या चेहऱ्यावर व त्यांच्या कांतीवर आणि त्या वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात।
आणि नातेवाईकांमध्ये वावरताना वेगवेगळे अनुभव यायचे. खूप कष्टमय जीवन तर होतेच, पण संघर्ष करावा लागला. कधी मनासारखे, कधी विपरीत घडायचे, कधी मन सुन्न होऊन जायचे. या संमिश्र भावना माझ्या हळव्या व सजग मनाला स्पर्शून जायच्या. मी बेचैन व्हायची आणि मी लिखाण करायची. हळूहळू लेखणीच माझी जिवलग मैत्रीण कधी झाली ते मलाही समजले नाही. माझा सर्व दुःखाचा भार मी लेखणीवर टाकायची आणि लेखणीवर सोपवून मी हलकी व्हायची. माझ्या शब्दांवर माझे खूप प्रेम आहे. माझे शब्द कधी सर्वांच्या भावना बनून गेले ते मला कळलेच नाही. कवितेची वही माझी, या कविता संग्रहामध्ये माझी एक कविता आहे. कवितेची वही माझी जीवापाड जपलेली, काही पाने अवघडलेली, काही होती दुमडलेली. पूर्ण कविता संग्रहात तुम्ही वाचा. आज येथे मी जे काही उभी आहे, हा दिवस माझ्या आयुष्यात माझा भाऊ रमेश नेवे कल्याण याच्यामुळे आलेला आहे. मी कविता लिहित होती, परंतु मला त्याचे काय करावे. मी पेपरमध्ये बातमी वाचत होती, कवी संमेलन संपन्न झाले. अरे हे कवी संमेलन ठरतं कधी, आपल्याला काहीच माहीत पडत नाही. म्हणून मग माझी साहित्याची तळमळ बघून माझा भाऊ रमेश नेवेमाणी यांनी मला इथे बाबुली सुद्धा सर उपस्थित आहे यांच्याशी गाठ घालून दिली. आणि मग यांच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या ग्रुपवर जुळली आणि माझे कविता लिखाणाचे काम सुरू झाले आणि ते लोकांपर्यंत पोहोचले. खरंच सांगते, जेव्हा अनोळखी व्यक्तींचे फोन येतात ते सांगतात मॅडम तुमची कविता आम्हाला खूप आवडली, तोपर्यंत मला मॅडम कोणी मला खूप छान वाटलं. मला तुमची कविता खूप आवडली, तुमचे शब्द हृदयाला स्पर्शून गेले. कोणी म्हणतं तुम्ही माझ्याच भावना रेखाटल्या. या प्रतिक्रिया वाचून ऐकून मनाला खूप आनंद होतो. यापेक्षा अनमोल असे काही असूच शकत नाही. अशा प्रकारे काव्य प्रवासाला दिशा देण्याचे काम माझ्या मोठ्या भावाने रमेश नेवे यांनी केले. आज मी त्याला धन्यवाद देऊ इच्छिते. एका भावाने बहिणीसाठी अनमोल भेट दिली आहे. साधारण असे म्हणतात की कविता आपले अपत्य असते, परंतु मी तर म्हणते कविता ही सरस्वतीची कृपा असते. आपण तिला घडवत नसून तीच आपल्याला घडवते. माझ्या कवितांनी मला जगण्याचे बळ दिले, एक तोळस दृष्टी दिली. आधी मी थोड्या थोड्या गोष्टी मनाला लावत असे, परंतु कविता मला जगायला शिकवले. मान सन्मानाने मिरवले, अनेक सत्कार झाले, अनेक क्रमांक मिळवले. परंतु मी तर म्हणेन की कविता माझी आस आहे, कविता माझी आस आहे, कविता माझा श्वास आहे. ती नसली जीवनात तर मी नुसताच भास आहे, तर मी नुसताच भास आहे. अशी अवस्था झाली आहे. माझा संपूर्ण परिवार, 2 सुना, दोन्ही मुले, नात नातवंडे यांना माझ्या कवितेचे खरोखर कौतुक आहे. माझ्या सुना जेव्हा मी लिहित असते किंवा कवी संमेलनात जात असते तेव्हा सर्व परीने माझी काळजी घेतात. खरेच मी या बाबतीत भाग्यवान आहे. जेव्हा मी सून बनून सासरी आले तेव्हा आईकडचे उत्तम संस्कार तर होतेच व भावांची शिकवण सदैव स्मरणात ठेवून पारदर्शी वागत गेले. सर्वांशी माझे सख्य झाले आणि मला वाटते आपली मुले आई वडिलांच्या वागणुकीचे निरीक्षण करतात, मग त्यांच्यावर संस्कार करायची वेळ येत नाही, गरज पडत नाही. ते सुसंस्कारित होत जातात आणि त्याचे फळ आज मला मिळते आहे की माझे मुलं अत्यंत सुसंस्कारित आणि आई वडिलांचे मन जपणारे आहेत. अगदी लहान मुलासारखे माझे दोन्ही मुलं पप्पा पप्पा करतात आणि जेव्हा त्यांच्याजवळ बसतात तेव्हा मला खूप बरं. आनंदाच्या झुल्यात निमित्ताने मी 2 शब्द सांगते की जीवनात सुखदुःखाची ऊन सावली नेहमी असते. जीवन हे शेवटच्या श्वासापर्यंत व्यक्तीची परीक्षा घेत असते. ती अवघड प्रश्नपत्रिका सोप्या पद्धतीने सोडवायची म्हणजे एखादी समस्या किंवा दुःख आपल्याला सतावत असते तेव्हा साधारण व्यक्ती तीच गोष्ट घेऊन फिरतो. मला दुःख आहे, मला समस्या आहे, मला असं आहे, मला तसं आहे आणि जीवनाचा खरा आनंद तो गमवून बसतो. पण खरं मेघ काय आहे माहिती आहे का? आपल्याला आपल्याला एका कंसात बंदिस्त करून ठेवतो की आपल्या कोशातच तो गुरफटतो आणि म्हणतो की मला समस्या आहे, मला दुःख आहे आणि समस्या आणि दुःख मोकळे सोडून देतो. मोकळे असे सोडून देतो की याच्याजवळ सांग, त्याच्याजवळ ते, म्हणजे त्याचं रूप इतकं मोठं होऊन जातं की कवी आपला व्यक्ती कंसात राहतो. पण यावेळेला मी असं म्हणेन की समस्या कंसात ठेवा, आपलं दुःख कंसात ठेवा आणि आपण सूत्र बनवून कंसाच्या बाहेर राहा आणि तुमची समस्या सोडवा.
बघा, सुटकी सरची समस्या तुमच्या सुटतील आणि जीवनात आनंदी आनंद निर्माण होईल, हे मी माझ्या कवितेत सांगायचा प्रयत्न करते. माझ्या कवितेच्या काही ओळी सादर करते. जीवन म्हणजे आशा निराशेचा खेळ. जीवन म्हणजे आशा निराशेचा खेळ. पाठ शिवणीच्या खेळात संपत जाते वेळ. मनाची उमेद पराजित झाली, मातीचा ढिगारा जिंदगी बनली. म्हणून मनाची उमेद कधीच पराजित होऊ देऊ नका आणि मातीसारखे जीवन तर नकोच नको. कोणी खच्चीकरण करू देत ना, पण माझा स्वतःवर विश्वास आहे. जेव्हा कोणी मला दुखावते, कधीच लक्ष देत नाही, काही लक्ष देत नाही, तेव्हा मी माझ्या कवितांना आठवते आणि मी एक माझ्या मनाला बळ माझ्या कविता देतात. आता नारी जातीचं सुद्धा मी त्यात घेतले. नारी जातीमध्ये किती शक्ती असते. माझ्या कवितेतील काही ओळी. विश्वास दिला जगाला स्त्री शक्तीच्या रूपात, केले कठोर परिश्रम स्वतःला भरडून नात्यात. नारी नात्याशी बांधलेली राहते. पुरुष तर वेगळा राहतो, पण ती नात्यामध्ये भरली जाते. जगून घ्यावे मरणाआधी या कवितेत सरतो आहे काळ हळूच हा, सरतो आहे काळ हळूच हा, थांबा याचा कुणानं गावला, थांबा याचा कुणानं गावला. जाणे आहे ज्याला त्याला, कोण राहतो मुक्कामाला. भरभरून जगावे रोज येथे, प्रश्न नसावा जगलो कधी. जगणे व्हावे रोजचे उत्सव, जगून घ्यावे मरणाआधी, जगून घ्यावे मरणाआधी. अस्तित्व या कवितेत साक्षी आहे इतिहास आज स्त्रीच्या कर्तृत्वाचा. पुरुषांना द्या सन्मान, प्रश्न आहे अस्तित्वाचा. माझ्या जीवनात कवितेचे महत्व सांगताना एक छोटीशी कविता सांगते. सस्ते जेव्हा मनात मोरपीस उमलते, होते मीच गवळण, कविता कृष्ण होते. माझ्या मनाच्या डोळ्यात वेदना जेव्हा जन्म घेते, तेव्हा मी तिच्या जवळ मनसोक्त रडून घेते. समजावत जाते मला नाना शब्दांच्या रूपात येते. माझ्यासाठी वहीवर स्वतःला गोतून घेते. जेव्हा मतलबी या दुनियेत जेव्हा मी एकटी पडते, हृदयाशी धरून मला फक्त माझ्याशीच बोलते. शब्द सखी जिवलग जणू माझीच प्रतिमा ती नसेल जीवनात तर कशी जगावी मी. तिच्या शब्दांची घागर काठोकाठ पेलताना, तिच्या शब्दांची घागर काठोकाठ पेलताना भिजवत जाते मला अंतरी ओसांडताना, भिजवत जाते मला अंतरी ओसांडताना. श्वासोश्वासासारखे राहू सदैव बरोबर, मी आणि माझी कविता निष्ठा आहे एकमेकांवर. श्वासोश्वासासारखे राहू सदैव बरोबर. आज येथे उपस्थित सर्व मान्यवर, कवी मित्र मैत्रिणी, नाटक तसेच पदाधिकारी, विविध संस्थांचे व रसिक श्रोतागण, माझे भजनी मंडळातील मैत्रिणी व सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. माझे जीवनसाथी श्रीकृष्ण नेवे यांची प्रत्येक पावलावर मला साथ आहे. त्यांच्यामुळेच मी आणि माझे अस्तित्व आहे. कविता सादरीकरणासाठी ते मला आवर्जून देतात. त्यांच्या मी सदैव ऋणातच राहू इच्छिते. आणि धन्यवाद. मी माझे 2 शब्द सांगते. धन्यवाद ताई. प्राणसखी कविता अशीच तुमच्या अवतीभोवती राहो आणि कांचनताई